Hi, this is ZBPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structure, and today is our day 71. आज आपला 71वा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळाचं स्ट्रक्चर. We have accepted स्ट्रक्चरल अप्रोच टू लर्न इंग्लिश. आपण इंग्रजी शिकण्यासाठी स्ट्रक्चरल अप्रोचचा वापर करणार आहोत आणि ते आपण स्वीकारलेलं आहे. तर यामध्ये जे स्ट्रक्चर आहे बघा, यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ. आता शॉल आणि विलचा वापर याच्या आधीही आपण केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे शॉल कोणासाठी वापरायचा आणि विल कोणासाठी वापरायचं. आणि तुम्हाला मी ही मुभा दिलेली की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर यू कॅन यूज विल फॉर ऑल सब्जेक्ट्स. तुम्ही विलचा वापर सगळ्यांसाठी सुद्धा करू शकता. आता बघा याच्यामध्ये कशा प्रकारचे वाक्य असतात. याच्यामध्ये भविष्यामध्ये आपण अंदाज लावतो की एखादी क्रिया झाली असेल, जसं आरुषी परभणीला गेली असेल. आरुषी परभणीला गेली असेल तर मग वाक्य काय होईल, आरुषी विल हॅव गॉन टू परभणी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हॅवचा वापर करायचा. बघा हॅव सगळ्यांसाठीच आहे, बाकी काही बदल नाही. सब्जेक्ट आपले जे आहेत ते 8च आहेत. कोण सांगेल 8 सब्जेक्ट? हा सांगा तुम्ही. I, we, they, you, he, she, it, now. हे आपण 8 सब्जेक्ट वापरतो. या ठिकाणी नाऊन आता आपण आज अंकल घेतले, अंकल काका. ठीक आहे. बघा पहिलं वाक्य बघूया आपण आता. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. बघा मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. हा सांगा आयुष. I shall have finished my homework. बघा आय शॉल हॅव फिनिश्ड. बघा फिनिश म्हणजे काय, पूर्ण करणे. फिनिशचे 4 रूप बघा, फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड, फिनिशिंग. आपण म्हणतो ना अरे भिंतीला फिनिशिंग चांगली आली नाही, आपण वापर करतो फिनिश. आलं का लक्षात? तर मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. आय शॉल हॅव फिनिश्ड माय होमवर्क. सांगा जगदीशने त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. आता फक्त काय येईल रे, मायच्या जागेवर हिज होमवर्क. चला कोण सांगतं, जगदीशने त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. Jagdish will have finished his homework. होमवर्क, Homework. होमवर्क, Homework. होमवर्क, Homework. होम. Homework. शाबास. जगदीश विल हॅव फिनिश्ड हिज होमवर्क. जगदीशने त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. आता पूर्ण बघा, पुन्हा बघा स्टार्ट. बघा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला असेल. आम्ही कार्यक्रम सुरू केलेला असेल. चला कोण सांगतं? हा इकडं मुलांमधून आम्ही कार्यक्रम सुरू केलेला असेल सांगा. We shall have started program. We shall have started the program. बघा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला असेल. सांगा बरं आता, तिने कार्यक्रम सुरू केलेला असेल. तिने कार्यक्रम सुरू केलेला असेल. तिनेसाठी काय घ्यावं लागेल आपल्याला आता, शी. मग आपलं वाक्य काय होईल, शी विल हॅव स्टार्टेड द प्रोग्राम. काही अवघड नाही, अजिबात घाबरायची गरज नाही. 5वीचे मुलं उत्तर छान द्यायलेत बघा, बरोबर आहे. चला आता पुढे बघा, बाउट. बाउट म्हणजे काय, आता बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे काय, विकत घेणे. त्याचे 4 रूप काय आहेत, बाय, बाउट, बाउट, बाईंग. बाईंग ठीक आहे. हा सांगा आता, त्यांनी नवीन कार घेतलेली असेल किंवा त्यांनी नवीन कार विकत घेतलेली असेल. चला त्यांनी नवीन कार विकत घेतलेली असेल सांगा. They will have bought a
न्यू कार. बघा, दे विल हॅव बाउट अ न्यू कार. सांगा आता, माझ्या बहिणीने नवीन पर्स विकत घेतलेली असेल. माझ्या बहिणीने नवीन पर्स विकत घेतलेली असेल. चला, कोण सांगतं? अंशचा हात वर आहे बघा, अंशचा. सांगा आरुषी, चुकलं तर मी आहे, सांगा. माय सिस्टर शॉल विल हॅव. will have bought a new purse. शाबास. बघा, घाबरायची काहीच गरज नाही, कारण स्ट्रक्चर डोक्यात बसलं की वाक्य बरोबरच येणार. माय सिस्टर विल हॅव बाउट अ न्यू पर्स. किती सोपं आहे, काहीच अवघड नाही. तुम्ही प्रयत्न करा तर सोपं वाटेल, कारण स्ट्रक्चर एकदा डोक्यात बसलं की वाक्य येणारच आहे. चला पुढे जाऊया. रीड. रीडचे 4 रूप बघा. रीड, रेड, रीड, रीडिंग. पण तुम्हाला एक त्याच्यामध्ये खासियत सांगतो, रेड जो आहे त्याची स्पेलिंग सुद्धा READच असते. ठीक आहे. चला आता हे वाक्य घेऊया आपण. तू हे पुस्तक, आता हे पुस्तकासाठी धिस बुक घेतलं आपण. तू हे पुस्तक वाचलेले असेल. चला लवकर, तू हे पुस्तक वाचलेले असेल. बघा, आमचा सिद्धार्थ सांगतोय वाक्य. सांग बाबा. You shall. यू नंतर विल घ्यायचंय आपल्याला. You will हॅव have रीड read धिस. this book. पुन्हा एकदा सांगा. यू You shall. यू विल You will हॅव have रीड read धिस. this book. यू विल हॅव रीड धिस बुक. तू हे पुस्तक वाचलेले असेल. तिने हे पुस्तक वाचलेले असेल. सांगा बरं आता. सांगा. She will have read this book. शी विल हॅव रीड धिस बुक. तिने हे पुस्तक वाचलेले असेल. चला पुढे जाऊया आपण. हेल्प. बघा, हेल्पचे 4 रूप. हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड, हेल्पिंग. बघा, आपण जेवढा वापर करू तेवढा आपल्या लक्षात राहणार आहे. त्याने तिची मदत केलेली असेल. त्याने तिची मदत केलेली असेल. सांगा. She will have. त्याने. He will have helped her. ही विल हॅव हेल्प हर. त्याने तिची मदत केलेली असेल. बघा, गरुड सरांनी ओमची मदत केलेली असेल. कोण सांगत? सांगा. Garud sir will have helped Om. बरोबर आहे. गरुड सर विल हॅव हेल्प्ड ओम. गरुड सरने ओमची मदत केलेली असेल. चला पुढे जाऊया. लर्न्ड. बघा, लर्न म्हणजे काय? शिकणे. LEARN. लर्न, लर्न्ड, लर्न्ड, लर्निंग. लक्ष द्यायले. मग आता वाक्य आहे, तिने इंग्रजी शिकलेली असेल. चला योगेश सांगा. तिने इंग्रजी शिकलेली असेल. She will have learned English. शाबास. शी विल हॅव लर्न्ड इंग्लिश. बघा, स्ट्रक्चरल अप्रोचचा मला एवढा कॉन्फिडन्स आहे की एकदा तुमच्या डोक्यात स्ट्रक्चर बसलं, तुम्हाला जरी वाटत असलं की तुमचं चुकल, पण चुकत नाही, कारण ते एकदा डोक्यात बसलं स्ट्रक्चर की ते आपल्याला छानपैकी यायला लागतं. चला पुढे जाऊया. आपण म्हणूया, तुझं नाव काय बेटा? ऋतुजाने गुजराती शिकलेली असेल. कोण सांगतं? तुम्ही सांगा. ऋतुजाने गुजराती शिकलेली असेल. Rutuja will have learned Gujarati. शाबास. ऋतुजा विल हॅव लर्न गुजराती. काहीच अवघड नाही. पुढे जाऊया आता आपण. स्टॉप. बघा, आता आपल्याला एखाद्या वेळेला हरभऱ्याचं खळं काढायला जायचे पप्पा सोबत, आणि आपल्याला म्हणायचं की खळं थांबलेलं असेल, म्हणजे ते थांबलेलं असेल.
ते थांबलेलं असेल. कसं सांगणार सांगा बरं आता. ते थांबलेलं असेल. हा सांगा आयुष. It will have stopped. इट विल हॅव स्टॉप्ड. ते थांबलेलं असेल. सांगा. उद्या पाऊस पडलेला असेल. हा इकडं माऊलीचा हात पाठीमागे उभा आहे. उद्या पाऊस पडलेला असेल. It will have rain टुमारो. tomorrow. हा बघा. इट विल हॅव रेन्ड टुमारो. उद्या पाऊस पडलेला असेल. बघा आता आपल्याला म्हणायचंय की काकांनी झाडं लावलेली असतील. बघा काकांनी झाडं लावलेली असतील. त्यासाठी शब्द आहे आपल्याला प्लांट. प्लांट, प्लांटेड, प्लांटेड, प्लांटिंग. चला कोण सांगतं. काकांनी झाडं लावलेली असतील. सांगा लवकर. हा इकडं कल्याणी दीदी. हा सांगा. काकांनी झाडं लावलेली असतील. Uncle will have प्लांटेड. planted. पुन्हा एकदा सांगा. Uncle will have planted ट्रीज. trees. हा काकांनी झाडं लावलेली असतील. बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज जे नवीन स्ट्रक्चर शिकलेलो आहोत ते स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. यामध्ये भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं आपण या स्ट्रक्चरच्या साहाय्याने सांगत असतो. सो if you understood this structure, you should make 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you. This is ZPPS Daudgaon. Thank you.